मंडळी नमस्ते. आपण आता आहोत कोळा गावामध्ये आणि या गावामध्ये किरण भाऊ पांढरे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि कोळा जिल्हा परिषद गटातले ते इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी आज होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवला होता. त्यानिमित्तानं आपण इथं आलो आहोत. त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. दादा काय नाव तुमचं? समाधान आलतं. बर काय कसं आहे वातावरण, काय म्हणते? वातावरण एक नंबर आहे. बर किरण भाऊ एक गरीब घरातून मोठ्यानं बोला. बर गरीब घरातून तयार झालेलं नेतृत्व आहे. बर. त्यांच्या बालपणापासून त्यांनी आजपर्यंत संघर्ष करत आलेले आहेत. बर परिस्थितीशी संघर्ष करत आज त्यांनी मोठी मजल घेतलेली आहे. ह्या कोळा जिल्हा परिषद गटात भावी जिल्हा परिषद सदस्य ह्या अपेक्षेनं त्यांच्याकडे बघितलं जातंय आणि जनतेशी त्यांची नाळ चांगली आहे. बर त्यामुळे जनतेचा विश्वास आहे त्यांच्यावर आणि त्यामुळं ह्या कार्यक्रमाला आपण बघितलं असेल एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेत. बर. एवढी रात्र होऊन सुद्धा बर लहानांपासून मोठ्यापर्यंत त्यांचा संपर्क अतिशय चांगला प्रेमळ स्वभाव आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात. बर मन मिळवायत, लोकांच्या संकटात मदतीला धावतात. बर. आर्थिक असू द्या, सामाजिक असू द्या, सगळ्या गोष्टींनी ते मदत करण्यास कणखर आहेत, बर बर समर्थ आहेत बर आणि भावांचं कार्य चांगलं आहे ह्या भागामध्ये. त्यामुळे आम्हाला आशा आहे की पक्ष त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी नक्की देतील आणि त्यांचा विजय हा 100% होईल. बर तुमचं काय नाव दादा? अमोल कोरे. बर अमोल कोरे. बर बर कसं आहे दादा, काय वातावरण? वातावरण किरण भाऊसाठी एक नंबर आहे सध्या. बर हा एवढा मोठा त्यांनी कार्यक्रम घेतला महिलांसाठी आणि ह्याच्या आधी सुद्धा महिलांसाठी त्यांनी बरीच काही तीर्थक्षेत्राला त्यांनी ट्रॅव्हल्स करून महिला देवदर्शनालाही नेलेत आणि त्यांचं आताच नाही तर त्यांचं बरेच दिवस झालं म्हणजे चालू आहे. हा काम चालू आहे आणि महिलांसाठी ही एकदम चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे. बरं उमेदवारी दिले तर निवडून येतील काय ना? 100% 101%. आपण बाजूला विरोध जोरात आहे की बरोबर? विरोधक जरी असले तर त्यांचं वातावरण सध्या एक नंबर आहे आणि युवा पिढीचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. बर गुलाल उधळणार म्हणा की? हो 100%. किरण भाऊ पांढरे हे एक आमचं गळ्यातलं एक डायलॉग. बर आपण का कशाबद्दल? त्यांच्या संघ आम्ही 17 वर्ष हा आजपर्यंत काम केले. त्यांनी कधीपासून सक्रिय आहेत समाजकारणात, राजकारणात? समाज करण्यात त्यांनी 10 वर्ष पूर्ण झाले. बर लोकांचा पाठिंबा आहे काय? हो 100%. बर कशामुळं? त्यांचं कामच आहे तसं आहे. काय काय केली काम सांगायचं जरा. सगळी काम केले त्यांनी, बरं. तळ्या गळ्यातपर्यंत त्यांनी काम केलेत. बर त्यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा आहे तुम्हाला? 100%च. बर मिळाली तर पुढे कसं करणार मग? शेतकरी कामगार पक्षातून त्यांना उमेदवारी मिळणारच. बर बाबासाहेबांचा विश्वास आहे का ते? 100%. उमेदवारी मिळणार? 100%. मिळाली तर विजय उमेदवार. विजय हा गुलाल आपलाच. बर आजी तुमचं काय नाव? शिरमाबाई तानाजी वनमाने. बर कसं आहे किरण भाऊचं काम? होय भारी एकदम. बर होय. मग निवडून देताय काय? होय होय नक्की 100%. काय? होय कार्यक्रम कसा वाटला? होय भारी एकदम. बरं, तुम्ही भाग घेतला होता काय? पुरी गेलं. बर 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 पण पहिल्यांदा झालाय हा कार्यक्रम? पहिल्यांदा झालाय. बर कसं वाटतंय काम होय, त्यांचं? भारी वाटतंय. बर लोकांचं काय मत येते त्यांच्याबद्दल? भारी. बर नुसतं भारी म्हणून चालेल, सांगा काय कसं हा, काय? काम एक बर 100%. बर बर अजून? एकदम भारी आहे सगळं. बर काम चांगलं आहे किरण भाऊचं. निवडून येतील तिकीट दिलं तर? एकदम 100%. काय काम किरण भाऊचं? किरण भाऊ हा एकदम प्रामाणिक आणि सरळ मार्गी माणूस आहे. बर किरण भाऊ विषयी काय सांगावं तेवढं कमी आहे. आज म्हणजे कुठल्याही म्हणजे लोकांना कुठला काय कार्यक्रम असू द्या, कुणाला काही अडचणी असू द्या, बरं. कधी निम्यारात्री लोकांना मदत करणारा माणूस आहे. तर साधारण त्यांनी काय काय कामं केली किंवा त्यांच्या वैयक्तिक स्वरूपात काय आतापर्यंत कुठलं एखाद्या देवाचं काम असू द्या, कुठल्याही सार्वजनिक काम असू द्या, कुठल्याही मदतीला कधी नाही म्हणला नाही. बर प्रत्येकाला कुठल्या गोरगरिबाला कायमस्वरूपी मदत करणारा माणूस आहे. बर बाकी आता इतर स्थानिक जे काही प्रश्न आहेत, रस्ते पाणी आहे, त्यांच्या पद्धतीने काय प्रयत्न त्याच्याबद्दल केले? 100% तो माणूस करेल ही माझी एक मनापासून अपेक्षा आहे. बरं, त्यांचा इथला अभ्यास असेल चांगला, इथले प्रश्न काय आहेत, कसं आहे? 100% किरण भाऊ हा अभ्यासू माणूस आहे. काय नाव काय दादा? रमेश नामदेव पांढरे. बर काय कसं आहे वातावरण? वातावरण काय तुम्ही आता बघतायच की समोर दिसते याच तरुणांचा जनसागर लोटला या. माता बहिणींची संख्या जास्त आहे या. बर त्याच्यानंतर पुरुष वर्ग आला या. बर म्हणजे जेवढं सोशल मीडियाचा संदेश आहे बरं. तेवढ्या संदेशवरती एका संदेशवरती एवढी पब्लिक जमा झाली या. एवढं प्रेम कसं काय करतात, काय विषय? भाऊंचा स्वभाव बर एखादा 2 वर्षाचा मुलगा असू द्या किंवा 80 वर्षाचा एखादा वयस्कर असू द्या बरं. तर त्यांचा स्वभाव
स्वभाव म्हणजे कोणाला म्हणजे कधीच हे बोलणार नाहीत. बरं. दुजाभाव कधीच नाही. बर अजून ते कोणालाही, मी तरी स्वतः 22 वर्षाचा 23 वर्षाचा आहे. बरं. कधी लहान मुलाला कार्य म्हणलेलं सुद्धा ऐकलेलं नाही अजून. बरं. मी त्यांच्या घरा शेजारी राहतो या, म्हणजे त्यांचा बऱ्यापैकी परिचय आहे. आणि या कमीत कमी एक 8 ते 10 वर्षात त्यांचं सामाजिक काम जास्त आहे. मोठं काम आहे. सर्वाधिक सामाजिक काम मोठं आहे या. बर बर. पण आता कोळा गटात बरेचसे तगडे उमेदवार असणार आहेत. हो. निभाव लागेल का भाऊचा? हो लागणार की 100% लागणार. बर हो बर भाऊचा म्हणजे 100% लागणार. बरं. कारण भाऊ उमेदवारच तसा या. बर. तो उमेदवार आहे तगडा उमेदवार. हा तगडा उमेदवार आहे. तरुणांचा सपोर्ट जास्त आहे. बरं. तरुणांचे म्हणजे क्रेज जास्त आहे या. क्रेज जास्त. हा आणि तुम्हाला माहितीच आहे इलेक्शन ही तरुण पिढी जिकडं असेल तिकडं जास्त इलेक्शन पिढीचा म्हणजे मी म्हणत नाही 100% रिझल्ट असतो, पण बऱ्यापैकी कल तिकडे जास्त असतो. बर. आता शेतकरी कामगार पक्षानं उमेदवार द्यावायची अपेक्षा आहे तुमची. हा दिली तर पुढं कसं? दिली तर आमचा मुद्दा एक म्हणजे विकास कामं. बर विकास कामावरती भाऊंचं जास्त चर्चा असते किंवा सांस्कृतिक कामं म्हणा जे कार्यक्रम असते त्यावरती भाऊंचं हे असणार आहे. बर बर. आणखी काय कामं करते? काय प्रश्न काय घेतले? प्रश्न आता काय म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी कामगार पक्ष आबासाहेबांनी प्रश्न इथं आणलेले आहेत. बरं. मेन म्हणजे महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. बर तो स्वर्गीय आबासाहेबांनी आम्हाला कोळा जिल्हा परिषद गटाला दिलेला दिलेला आहे. आहे. बरं. आणि त्या गटाची ताकद म्हणून पूर्ण ही जनता आजपर्यंत स्वर्गीय आबासाहेबांच्या पाठीमागे उभा राहिले. तशीच आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीमागे उभं राहिले. त्याच्यानंतर आता तसाच सपोर्ट किंवा तसेच किरण भाऊ यांच्या पाठीमागे 100% उभा राहणार आहे. शेकांमधून फुटून काय गेली ना बाहेर, त्याचा काही परिणाम होईल असं वाटतंय का तुम्हाला? काय जे गेले ते कावळे आणि जे राहिले निष्ठावंत ते खरे मावळे. बरं, गेल्याचा काही परिणाम होणार नाही? नाही 100% नाही. बरं, तुमच्या ताकदीवर सगळं कराल तुम्ही? हो 100%. बरं, आता कार्यक्रम एवढा मोठा घेतला, काय गणित एवढी लोक कशी काय येतात? होय, ती भाऊंचं प्रेम किंवा भाऊंचा स्वभाव, भाऊने प्रत्येक गरीबाला भाऊनं अडचण केलेली आहे. बरं अडचणीत असलं की भाऊला एक फोन केला तर दुसरा फोन करायची गरज सुद्धा लागत नाही. बरं, एका फोनवरती भाऊंचं काम होतं या. आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.